अमरावती आग प्रकरणी धक्कादायक माहिती समोर। 21 ऑगस्टला आज फायर ऑडिटची मुदत संपली। रुग्णालयाकडून 17 जुलैला सार्वजनिक बांधकाम विभागाला पत्र। अमरावतीच्या स्त्री रुग्णालयाचं ऑडिट करण्याचे आदेश होते, झालेलं ऑडिट गेलं कुठे? भ्रष्टाचार झाला का? काँग्रेस प्रदेशाध्यक्ष हर्षवर्धन सपकाळ यांचा सवाल। महामंडळ वाटपाच्या फॉर्म्युलाबाबत महायुतीत एकमत। महायुतीच्या समन्वय समितीच्या बैठकीत चर्चा। महिनाभरात महामंडळावर नियुक्त्या होणार। 16-17 सप्टेंबरला उद्धव ठाकरे छत्रपती संभाजीनगर दौऱ्यावर। मराठवाड्यातील प्रश्नांवर 17 सप्टेंबरला आंदोलन, तर मराठवाडा मुक्ती संग्राम दिनानिमित्त उद्धव ठाकरे उपस्थित राहणार। देवेंद्र फडणवीसांचा भाजपच्या संसदीय मंडळात प्रवेश होण्याची शक्यता। मुख्यमंत्र्यांचं राष्ट्रीय पातळीवरील राजकीय वजन वाढणार। राहुल गांधी 2 सप्टेंबरला नाशिक दौऱ्यावर। त्र्यंबकेश्वर मंदिरात दर्शन घेणार असल्याची माहिती। काँग्रेसच्या अभियानाच्या समारोपासाठी नाशिकमध्ये येणार। शिवसेनाही करणार जेनझींवर फोकस। खासदार श्रीकांत शिंदे आज जेनझींशी संवाद साधणार। रुपाली चाकणकरांच्या बदनामी प्रकरणी 19 जणांवर गुन्हा। सुषमा अंधारे, दीपाली सय्यद, संगीता तिवारींचा समावेश। अशोक खरात प्रकरणात आक्षेपार्ह पोस्ट टाकल्याचा आरोप। सीजेपीचं 5 सप्टेंबरला दिल्लीत पुन्हा आंदोलन। आत्महत्या केलेल्या विद्यार्थ्यांचे पालकही सहभागी होणार। इंडिया गेट पासून मोर्चा निघणार। महावितरणाच्या पथकाला ग्राहकाकडून धक्काबुक्की, शिवीगाळ। बुलढाणा जिल्ह्यातल्या खामगावातील घटना। महावितरणाच्या महिला अभियंत्यासोबतही बाचाबाची। नवी मुंबईत दूध भेसळीचा रॅकेटचा पर्दाफाश। 4710 लिटर दुधासह लाखोंचा मुद्देमाल जप्त। महापे एमआयडीसी परिसरातील घटना। महाप्रसाद वाटपाआधी एफडीएची परवानगी घेणं आवश्यक। तुकाराम मुंढेंच्या निर्णयाला महाराष्ट्र करणी सेनेचा विरोध। 5 सप्टेंबरला तुकाराम मुंढेंच्या घरावर मोर्चा काढण्याचा इशारा। साखर खरेदीसाठी सोलापुरात शेतकऱ्यांची कारखान्यावर झुंबड। सिद्धेश्वर साखर कारखान्यावर चेंगराचेंगरी सदृश्य परिस्थिती। साखरेचे दर वाढल्यानं गर्दी। साखर दिवाळीपर्यंत 100 रुपये किलोवर जाण्याची शक्यता। मागणी आणि पुरवठ्यात प्रचंड तफावत, तर शेंगदाणेही प्रति किलो 180 रुपयांवर। सोने चांदीच्या दरात पुन्हा वाढ। जळगावात सोन्याचे दर 12,000 रुपयांनी वाढले, तर चांदीच्या दरातही 6,000 रुपयांची वाढ। लासलगावहून दिल्लीसाठी कांदा ट्रेन रवाना होणार। सुमारे 850 मेट्रिक टन कांदा दिल्लीला जाणार। दर पाडण्याचा प्रयत्न करू नका, शेतकऱ्यांची मागणी। नाशिकमध्ये पावसानं ओढ दिल्यानं उभी पिकं कोमेजली। कपाशीसह मका, सोयाबीन धोक्यात, तर धुळ्यात पिकं वाचवण्यासाठी बळीराजाची धडपड। नाशिक जिल्ह्यात टोमॅटोचे दर गडगडले। टोमॅटोला प्रति किलो 8 ते 10 रुपये दर। खर्चही भरून निघत नसल्यानं शेतकरी त्रस्त। जळगावात भरधाव ट्रकनं 8 वर्षीय मुलाला चिरडलं। संतप्त जमावानं ट्रक पेटवला, तर टँकर दुचाकीच्या धडकेत आयटीआयच्या विद्यार्थ्याचा मृत्यू। शिरूर भीमाशंकर रस्त्यावर ट्रकचा थरार। अनेक वाहनांना धडक। अनियंत्रित ट्रक घरात आदळल्यानं मोठं नुकसान। चालकानं उडी मारून जीव वाचवला। अहिल्यानगरात पाळण्यातून तरुणी खाली कोसळली। जामखेडच्या नागेश्वर यात्रेतील दुर्घटना। सुदैवानं तरुणीचा जीव वाचला। नवी मुंबईतील जुईनगरमध्ये तरुणांचा उच्छाद। दगडानं गाड्यांची तोडफोड। तरुण नशेत असल्याची माहिती। मुंबईत रस्त्यांवर अद्यापही जागोजागी कचऱ्याचं साम्राज्य। कारभार सुधारा, अन्यथा कारवाईचे आदेश देऊ। मुंबई उच्च न्यायालयाचे मुंबई महापालिकेवर ताशेरे।